इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। नमस्कार, मी मेघा। आपण पाहत आहात इंडिया आप तक न्यूज। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आज दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत। पाचोरा आणि जामनेर दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण प्रचंड तापले। चला सुरुवात करूया पाचोरापासून। पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच आजी माजी आमदारांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। माजी आमदार किशोर पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ या दोन्ही गटांमध्ये सत्तेसाठी थेट आमने-सामने शाब्दिक चकमकी सुरू आहेत। किशोर पाटील यांच्यासमोर सत्ता परत मिळवण्याचा मोठा प्रश्न आहे, तर दिलीप वाघ यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे। दोन्ही गटात महिलांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही परस्पर आव्हान दिल्याची माहिती समोर आली आहे। महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची घोषणा न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढू लागलाय। आता वळूया जामनेरकडे। इथे नगराध्यक्ष निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मतदानदाता यादीत चुका, काही नावांचा चुकीचा समावेश आणि प्रशासनाकडून झालेल्या त्रुटींचा मुद्दा आता मुंबईपर्यंत पोहोचण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे जामनेरमध्ये निवडणूक याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे। याबाबत लोकप्रतिनिधींनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काही पदाधिकाऱ्यांनी हे आरोप राजकीय हेतूने लावले जात असल्याचा दावा केलाय। मात्र विरोधी गटाचे म्हणणे वेगळे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही, अशी त्यांची भूमिका आहे। एकूणच पाचोरा आणि जामनेर दोन्ही ठिकाणी निवडणुका आता प्रतिष्ठेच्या तर काही ठिकाणी अस्तित्वाच्या झाल्या आहेत। स्थानिक राजकारणातील हे वाढते तापमान आणखी वाढणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। कॅमेरावर होते आमचे रिपोर्टर। पुढील अपडेटसाठी पाहत रहा इंडिया आप तक न्यूज। नमस्कार। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।